आपण सर्वजण या जगामध्ये सारखे चालू आहोत, नग्न, घाबरलेले आणि अज्ञानी। मात्र आता सध्या तुम्ही आम्ही जिथे आहोत तिथपर्यंत पोहोचलो ते मात्र एकाच गोष्टीमुळे। ती गोष्ट म्हणजे आपण केलेल्या निवडी, आपण केलेल्या चॉईसेस। थोडा विचार करा, आपण दिवसभरामध्ये कळत न कळत छोटे मोठे किती निर्णय घेतो। सकाळी 7च्या ऐवजी 5:30 वाजता उठण्यापासून, ब्रश करण्यापासून ते आज नाश्त्याला काय खायचे इथपर्यंत, कोणते कपडे घालायचे इथपासून ते पांढऱ्या ऐवजी काळे शूज घालण्यासाठी निवडण्यापर्यंत। याचाच अर्थ जीवन हे दुसरं तिसरं काही नसून तुम्ही सतत करत आलेल्या जाणीवपूर्वक निवडीच आहेत। तुमची इच्छा असो किंवा नसो, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तुम्ही सर्व काही निवडतच आहात, चॉईस करत आहात। मग याच निवडी आपले चांगले मित्रही बनू शकतात व वाईट दुश्मनही। हे ठरेल आपण कोणती गोष्ट केली यावरून। तुम्ही जर इंजिनियर असाल तर ते तुम्ही केलेल्या निवडीमुळे, तुम्ही जर 12वीला सायन्स घेतले असेल तर ती तुमची चॉईस होती, जर तुम्ही गाव सोडून शहरात आलात तर ही पण तुमची निवडच होती। पण एक क्षणभर विचार करा, कोणीही लठ्ठपणा निवडत नाही, चॉईस करत नाही। कोणीच गरिबी चॉईस किंवा निवड करणार नाही, कोणीही एखादा आजार निवडत नाही। तरीही या अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात। याचं कारण काय आहे तुम्हाला माहित आहे का? याचं कारण म्हणजे लठ्ठपणा, गरिबी, एखादा आजार हे एका क्षणात घेतलेल्या एखाद्या निर्णयाचे परिणाम नाहीत, ते वर्षानुवर्षे तुम्ही घेतलेल्या छोट्या छोट्या निवडींचे परिणाम आहेत। तुम्ही लठ्ठ आहात कारण तुम्ही हेल्दी फूड्स ऐवजी जंक फूड खाण्याची निवड केलीत। एकदा केलेल्या निवडीमुळे तुम्ही लगेच लठ्ठ झाला नाहीत, पण तुम्ही वर्षानुवर्षे जंक फूड खाण्याचा निर्णय घेतलात। तुमच्याकडे रोज थोडा व्यायाम किंवा चालण्याचा ऑप्शन होता, पण तुम्ही घरी बसून टीव्ही पाहण्याचा निर्णय घेतला। हे पण काही एका दिवसात लगेच झाले नाही। तुमच्याकडेही रोज कमी गोड खाण्याचा पर्याय होता, पण तुम्ही तो निवडला नाही। याचाच वर्षानुवर्षाचा परिणाम म्हणून तुम्हाला डायबिटीस सारखा आजार जडला। पण तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की या सर्व गोष्टी जसे की जंक फूड खाणे, चालायला न जाता टीव्ही पाहणे, जास्त गोड खाणे, या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक नाही तर न कळत केल्या, आणि हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। आपलं सर्वात मोठं चॅलेंज हे नाही की आपण घेतलेले निर्णय चुकत आहेत, आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपण न कळत खूप डिसिजन घेत आहोत। तुम्हाला हे लक्षात पण येत नाहीये की तुम्ही हा निर्णय घेतला आहे, आणि तुम्ही पुढे जाऊन हे छोटे छोटे नकळत घेतलेले निर्णय आपल्या अंगलट येत आहेत। तुम्ही सहज टीव्ही पाहत असताना खाल्लेलं चिप्सचं पॉकेट, बिस्किटचा पुडा, बाहेर फिरायला गेल्यानंतर खाल्लेला वडापाव, दररोजचा चहा, हे सर्व निर्णय तुम्ही न कळत बेशुद्ध अवस्थेत घेत आहात। एक सैनिक त्याच्या शस्त्रासह घोड्यावर बसून वेगाने गावातून जात होता। हा सैनिक घाईत तर होताच, मात्र तो कोणत्या तरी महत्त्वाच्या कामाला अतिशय घाईत चालला आहे असे दिसत होते। हे पाहून रस्त्यावरून पायी चालणारा एक सैनिक ओरडला, तुम्ही खूप घाईत आहात असे दिसते, तुम्ही कुठे जात आहात? तो घोडेस्वार सैनिक परत ओरडला, मला काहीच माहित नाही। या घोड्याला विचारा। आपले दिवसभरातील 99% निर्णय किंवा चॉईसेस या घोडेस्वार सैनिकासारखेच असतात। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, सुरुवातीला तुम्ही तुमची निवड बनवता, मग नंतर तुम्ही केलेली निवडच तुम्हाला बनवते। मला एक सांगा, तुम्हाला कधी हत्तीने चावले आहे का? तुम्ही म्हणाल हत्ती कधी चावतो का? बरं ते जाऊ द्या, तुम्हाला कधी डास चावला आहे का? तुम्ही म्हणाल हो नक्कीच। लक्षात ठेवा, जीवनात आपल्याला नेहमी छोट्या गोष्टी चावत असतात। या छोट्या गोष्टी म्हणजेच तुम्ही बेशुद्ध अवस्थेत घेतलेले निर्णय, परंतु ते निर्णय असतात ते आपल्याला यशस्वी किंवा अयशस्वी बनवण्याची क्षमता ठेवतात। त्यामुळेच आता आपल्याला जागी होण्याची आणि चांगल्या निवडी करण्याची वेळ आली आहे। मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। धन्यवाद।